नमस्कार मैत्रिणींनो, आज मी नारळी भाताची रेसिपी टाकते आहे। सकाळीच माझ्या भाचीचा फोन आला की आत्या अगं नारळी भात कसा करायचा हे रेसिपी टाकूनच मला दाखव बरं। म्हटलं अगं आज खूप घाई आहे, श्रावण महिना आहे, सगळे नैवेद्य असतात, सगळं असतं, पण तरी तिची इच्छा होती म्हणून म्हटलं आज आपण व्हिडिओ करूयात। प्रथम आपण सगळं साहित्य बघून घेऊया। हा मी 1 वाटी तांदूळाचा भात केलेला आहे। हा 1 वाटी तांदूळ घेऊन त्याच्यात 1.5 वाटी पाणी घालून कुकरला शिजवून घ्यायचा, म्हणजे असा हा मोकळा भात होतो। त्याचबरोबर नारळाचा चव हा घेतलेला आहे 1 वाटीभर। पाऊण वाटी, ज्या वाटीने मी तांदूळ घेतले त्याचं पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे। वेलची पावडर, लवंग मिरी आणि हे केशराचं दूध तयार केलेलं आहे। केशर दूध तयार करताना हा केशर असतं ते थोडं भाजून घ्यायचं आणि त्याच्यात दूध घालायचं, ते म्हणजे असा छान रंग तयार होतो। आणि हे तूप घेतलेलं आहे नारळी भातासाठी। शक्यतो नारळी भात करताना अशी नॉनस्टिक कढई घेतली तर गूळ खाली चिकटत नाही, त्यामुळे मी शक्यतो ह्या कढईमध्ये असा भात तयार करते। प्रथमतः तूप घालायचं आहे। तूप छान पातळ होत आलं की त्याच्यामध्ये आपण ज्या लवंगा मिरी घेतलेला आहे ते घातलं आहे। ते थोडं तडतडू द्यायचं। थोडं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये हा गूळ घातला। थोडा गॅस मंद करायचा आहे, कारण गूळ लागायला नको आहे आपल्याला। गूळ लागला की एक प्रकारचा वास येतो, तो वास चांगला लागत नाही, त्याच्यामुळे तो लागायला नको म्हणून आपण थोडा मंद गॅस ठेवायचा आहे। गूळ पूर्ण घालून घेतलेला आहे मी। गूळ घालून झाल्यानंतर तो पातळ होण्यासाठी थोडा हलवायचा, लवकरच पातळ होतो तो। त्यात थोडं पाणी घालायचं, कारण आपल्याला गुळाचा पाक नको आहे, म्हणून थोडं पाणी घालायचं आणि गूळ चांगला वितळू द्यायचा। गूळ चांगला वितळून झालेला आहे। आपण तसं भातात पाणी कमीच घातलेलं आहे, त्याच्यामुळे तो प्रश्न येत नाही पाणी जास्त होईल का काय, पण अगदी थोडं पाणी घालायचं आहे गूळ वितळण्यासाठी, कारण तो लागायला नको। गूळ वितळून झाला की अशी उकळी फुटली की ह्याच्यात हा नारळाचा चव घातला, थोडा ढवळून घ्यायचा आहे। गूळ आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे। काहींना खूप गोड लागतो, त्यांनी 1 वाटी गूळ घातला तरी चालू शकेल, पण मी थोडा कमी घालते। हे सगळं घातल्यानंतर हा भात ह्याच्यात घालायचा। भात घालून झाल्यानंतर तो चांगला असा ढवळायचा आहे। त्याच्यामध्ये खूप ढवळत बसायचं नाही, नाहीतर काय होतं की त्याचा गोळा होतो, तो गोळा आपल्याला होऊ द्यायचा नाही आहे।
हे सगळं मिश्रण एकत्र झालं की याच्यावर झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची. मगाशी सांगताना मी ड्रायफ्रूट घालायचा विसरून गेले होते, पण हरकत नाही, घाबरायचं अजिबातच कारण नाही. एक छोटी कढई घ्या, त्याच्यामध्ये थोडं तूप घाला आणि हे ड्रायफ्रूट्स असतात ते त्याच्यात थोडे परतून घ्या. आता हे ड्रायफ्रूट छान परतून घेतलेले आहे, हे याच्यावरती टाकायचे. म्हणजे आपलं जे काही राहिलं असेल तर तेही त्याच्यात मिक्स होऊन गेलेलं आहे. हे बघा, सुंदर कलर आलेला आहे. थोडीशी अजून वाफ येऊ दे, म्हणजे मोकळा पण होईल आणि थोडी वाफ अजून यायला हवी, थोडी वाफ येईल. तर मग नारळी भात तयार झालेला आहे. आपण आता देवांना त्याचा आधी नैवेद्य दाखवू आणि मगच खाऊन बघूया कसा झाला आहे तो. हे आमचे देव, छान पूजा केलेली आहे. सध्या श्रावण महिना चालू आहे, फुलं भरपूर येत आहेत, त्यामुळे त्याचे हार करणं आणि पूजा करणं हे स्वर्ग सुखावून छान वाटतं. हा आपला नैवेद्य आपण दाखवलेला आहे. शुक्रवार आहे, जिवतींची पूजा झालेली आहे. जिवती माते, माझ्या लेकरांना जिथे असतील तिथे सुखी ठेव. आज घरात सून मुलगा कोणीच नाही, त्यामुळे चव घेणारे मीच आहे. बघूया चव घेऊन कसा झाला आहे. सुंदर. तुम्ही पण नक्की करून बघा. धन्यवाद.